पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अमूल्य ही तर तुझ्या फोनची रिंगटोन आहे ना? हो 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 हा पण कोण वाचतोय? हो हो थांब थांब मी बघते. अमूल्य काय झालं? काही नाही सांगते तुला सगळं. चल. बरं सुमती, तयारी सगळी व्यवस्थित वाटते ना? हो हो नाही म्हणजे काही कमी असेल तर आत्ताच सांग, नंतर नको. हा आजी काय तुम्ही पण हे या ग मुलींनो. आजी ह्या दोघी सुमनच्या, आरती आणि अमूल्या. हो का? सुखीरा इथे बस माझ्या शेजारी. आजी सुखीरा. अगं बाई, वेणी चक्क. काय ना सुमती, अगं आजकाल अशी वेणी घालणाऱ्या मुली बघायला मिळणं फारच दुर्मिळ झालंय. काय एक एक ती फॅड आली आहेत. बापरे, केस हिरवे काय रंगवतात, निळे काय रंगवतात, मुलांसारखे सुद्धा केस कापतात. बाई बाई बाई. पण खरंच आईचे संस्कार दिसतायत हा अगदी. आजी मी हे सगळं ना आईकडूनच शिकले. अच्छा. आजी मग मी तर सांगायलाच नको की मी आईची मुलगी आहे म्हणून. सुमन, ही तुझी धाकटी का? लहानपणी अण्णा म्हणायचे की धाकटी नकटी असते. तुला सांगू का, धाकटं असण्यामध्ये ना एक वेगळीच मजा असते. पण मिश्किल आहेस तू. नाही, बाकी स्वभाव कसा आहे हे हळूहळू कळेलच मला, पण आता तरी मिश्किल वाटतेस. किती निरागस आहेस ग. मन नक्की स्वच्छ असणार तुझं. माणसांची पारख आहे मला. बर सुमन, अगं हिच्यासाठी स्थळ बघतेस की नाही? हो ताई, आणि मी बघतोच होत. तुमच्या नजरेत एखादा चांगला मुलगा असेल, काही स्थळ असेल तर नक्की सांगा. अगं बाई, अगं किती लाजतीये ही. ह्याला म्हणतात खरं सौंदर्य. मी नक्की शोधीन हिच्यासाठी मुलगा, अगदी हिला शोभणारा. तुला एक सांगते, मुलीच्या मनामध्ये श्रीमंती असायला हवी आणि मुलाच्या मनगटामध्ये श्रीमंती कमवण्याचं बळ असायला पाहिजे. तरच जोडी खरी शोभून दिसते. येते ना लक्षात? अगं सुमती, गप्पांच्या नादामध्ये तुला विचारायचीच विसरले ग. आमच्या नातीच्या गळ्यात किती तोळे सोनं घालताय? नाही, दागिने घालणार आहात ना? हो हो म्हणजे काय आजी? नाही, सहज विचारते, म्हणजे गैरसमज नको करून घेऊ. नाही तर तू म्हणशील आजी इतक्या भोचक आहेत ना, जिथे तिथे नाक खुपसत असतात. आजी कसं आहे, आपली दोन्ही कुटुंब तोला मोलाची आहेत. येणारे पाहुणे, येणारे नातेवाईक पहिल्यांदा काय बघतील तर नवरीच्या गळ्यामध्ये किती दागिने आहेत ते, नंतर नवरीचा चेहरा बघतील. हो की नाही? म्हणून विचारले. हो ना, अगदी बरोबर आहे. नाही, मला तर बडवाईकांनी सांगूनच ठेवलंय, होणाऱ्या सुनेसाठी कमीत कमी 20 एक तोळ्याचे दागिने तरी तयार ठेवा. मग काय, केली तयारी तशी?
हो आणि प्रत्येक समारंभाला वेगवेगळा दागिना केलाच आहे, बघालच तुम्ही. वा, हे उत्तम केलंस. कसं असतं ना की नवरी लक्ष्मी बनून स्त्री धन घेऊन सासरी जाते, हो की नाही? आता माझंच सांगते. अगं म्हणजे माझं लग्न होऊन खूप वर्ष झाली, पण माझ्या लग्नामध्ये हा लक्ष्मीहार घातला होता माझ्या गळ्यात. तुला सांगते सुमन, त्यावेळी ना सोनं सुद्धा अस्सल असायचं. या हारातली एक एक पुतळी एकेका तोळ्याची आहे बरं का. माणसं या हाराकडे बघतात ना, ती बघतच बसतात. म्हणून म्हटलं सुमती, दागिना असा हवा ना की बघणारा त्या दागिनाकडे बघतच बसला पाहिजे. मग स्थळ शोधायचं ना. आजी शोधा, नक्की शोधा. कुठे गेली यार? ए ती बती सारिका, सारिका तू इकडे काय करतेयस? अगं तिकडे तो त्या मुलीची आय मीन तिच्या फॅमिलीची सेवा करत बसलाय. एक्झॅक्टली. आपल्याला काय म्हणाला की त्याला माहिती नाही ते रूम्स किती आहेत, पण त्या मुलींनी विचारल्यावर लगेच मागे मागे गेला. तुम्ही आम्हाला आमचे रूम्स दाखवू शकता का? ऍक्च्युली मी सुद्धा आत्ताच आलोय, मला काही आयडिया नाहीये. तुम्ही मॅनेजरला का नाही विचारत? त्यांच्याकडे चार्ट असेल. तुम्ही मला ओळखलं नाही का? मॉम, सारिका, सारिका, सारिका काय चाललंय हे? आमच्या रूम्स कुठे आहेत यार? तू म्हणाली होतीस ना की तू स्पेशल अरेंजमेंट केलीयस म्हणून. आणि तू हेही म्हणाली होतीस की तुझे पप्पा त्या मुलाशी तुझं लग्न लावून देणार आहे, पण तो मुलगा तुझ्या त्या लो स्टेटस वाल्या बहिणींची जास्त जवळीक साधतोय. तुम्ही दोघी माझ्याच मैत्रिणी आहात ना? एन्जॉय करताय, मजा घेताय माझी. अगं. Just shut up. माझे पप्पा जे बोलतात ते करून दाखवतात. त्या दोन मुलींना मी आता कसा धडा शिकवते ते बघाच. जस्ट वेट अँड वॉच. ताई, हा बघ. हा लक्ष्मी हा बर का. ही सोन्याची अंगठी आहे. बघू छान. ही बाई ना जिला कुणाला सून म्हणून घरी आणेल ना, आधी चेक करेल की बाबा ही मुलगी 24 कॅरेट तर आहे ना. काहीतरी जा तुझं. मला तर फार छान आणि प्रेमळ वाटलं त्याची. हो, हो मग तुझी आजी सासू झाली की तुला कळेल. मला तर फार बाई छान आणि प्रेमळ वाटलं. मला तर वाटलं आता शिंग कडून मारतात की काय. आई या तुला बरं दिसली त्यांची शिंग. फक्त शिंग नाही दिसली तायडे, आणखी खूप गोष्टी दिसल्या मला. काय? म्हणजे ते आजीचं नातू. काही या मुलं उगाच तू काही बोलत बर एक मिनिट. तू तो त्या वेदांतला हा फोन नाही दिलास परत? त्यांनी दिला का मला माझा फोन परत? मग मी का देऊ? अगं त्याने ना तुला पाहिलंच नसेल, पण आपण त्याला पाहिलंय की नाही. तू जाऊन देऊन टाक ना त्याला त्याचा फोन परत. उगाच कशाला? अगं तायडे तेच तर. त्याला पण कुठे माहिती की मी पण इथेच आहे. आणि असं पण आता मला याच्यात मजा यायला लागली. आणि मगाशी कसा ओरडला तो पेशंटच्या वडिलांवर? मी स्वतः येऊन तिकडे त्यांना ती 10 इंजेक्शन दे आणि रडला तर आणखी 5 आणखी. बघ ते सगळं जाऊ दे आता. मी काय म्हणते, उगाच विषय ताणूया नको आपण. त्याला त्याचा फोन देऊन टाक परत. आता तर तो आपल्या नात्यातला आहे, गोंधळ नको ना. मी नात्यातला आहे हा तायडे. सगळं कळतंय बरं का मला. गोष्ट नात्यांची नाहीये, गोष्ट नातूची. खूप होत आहे तुझं काही. अगं अगं ऐक तरी तायडे. तू नस मनस नसा मेरे होठों पे बेजा मैं ख्वाब ख्वाब सा तेरे आँखों में जागूं रे, आँखों में जागू रे. वा तायडे वा वा. अगं तू ज्याच्या आठवणींमध्ये गाणं गुणगुणतेस ना, तो इथेच कुठेतरी घुटमळतोय ते बघ.
ते काय म्हणतात त्याला, लव्ह ॲट फर्स्ट साईट, ते हेच आहे का? तसं काही नाहीये. तसं काहीच नाहीये तायडे, तसं काहीच नाहीये. शहाणे, मला सगळं कळत होतं बरं का. मी बघितलं ना तुझे ते गाडीत बसून काय करत होते, आठवतंय ना? नाही म्हणजे चांगलं आहे हा तुझं. तो येऊन तुला नंबर काय देत होता, पुढे पुढे काय करत होता. असं काही असतं अमूल्य. पण तायडे, ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप चांगली झाली. काय? आईचं टेन्शन गेलं. आता म्हणजे आईला मुलगा शोधण्याची काहीच गरज नाहीये ना. आता मुलगा स्वतःहूनच मागे मागे करतोय म्हटल्यावर ती कशाला शोधेल ना मुलगा. मी तर म्हणते तायडे, आता हे लग्न झालं ना की लगेच तुझं. केव्हा तायडे, तुम्ही दोघे ह्याच मंडपात लग्न का नाही करत? हा, उगाच स्वप्न नको बघूसा अमूल्या. आजी काय म्हणाली होती आठवत आहे ना? त्यांचं स्टेटस कुठे, आपलं स्टेटस कुठे. आणि कसं असतं ना, असं लग्न कार्यामध्ये टाइमपास म्हणून मुलांना ना असं मुलींच्या मागे मागे फिरायची सवय असते. एवढं सिरियसली नाही घ्यायचं. एकदा लग्न झालं की विसरतात. खूप हुशार आहेस हा तायडे तू. नाही खरंच हुशार म्हटलं मी. पण मला सांग की तुझ्या त्या प्रोबॅबिलिटी थेअरीनुसार 50% पण चान्सेस नाहीये का तुमचे? अजिबात नाही. अजिबात नाही, अजिबात नाही तायडे. आ शहाणे, तायडे शहाणे. आजीचा हार. अगं पण हार इथे कसा आला? अगे लग्नाच्या घाईत पडला असेल ना. थांब मी देऊन येते. बरं जा. ओ हळूहळू. ओ अरे माझ्या हातात बॉक्सेस दिसत नाही का तुम्हाला? तुम्ही बॉक्सेस बाजूला ठेवून पण तर चालू शकता ना. तुम्ही वाट देऊ शकता ना. अहो तुम्ही मधून चालताय, मी कशी वाट देणार? तुम्ही सरका सरका. अरे तुम्ही होल्ड. गो. इडियट. सुमन, खरं तर आपली मुलाकडची बाजू आहे, पण ती मुलीची आजी बघितलंस ना कसा तोरा मिरवते ते. असतो ग एकेकाचा स्वभाव. आई, मावशी, अगं बघा ना, आजींचा हा हार मला दाराजवळ सापडला. 1 मिनिट थांब, मी कोणाला तरी बोलावते, आपण त्यांच्याबरोबर पाठवूया. हा. अगं कोणाला तरी बोलवू नकोस, अमूल्य स्वतः दिल ना. तूच दे ग. आणि हा असा हातात धरू नको, कशात तरी नीट ठेव आणि आजीच्याच हातात दे. बरं मग पर्सच घेऊन जाते मी. माझी पर्स कुठे? पर्स इथेच ठेवली बघ. घे. आलेच देऊ. सांभाळू ना. होय. नूतन, गो काय ग हे सगळे दागिने का पसरून ठेवलेस असे? अगं मी म्हटलं सुमतीताईंना एकदा दाखवते सगळं. त्यांना दाखवायचंय तर इथे बोलवून दाखव ना. असा पसारा कशाला मांडलाय सगळा? इतकी लोक फिरतायत इथे. अगं काय बोलतेस तू? आपलीच लोक आहेत, आपलेच नातेवाईक आहेत ना. आहेत ना, आपलेच नातेवाईक आहेत. पण हाताची 5 बोटं सारखी असतात का? नसतात ना. मग आपल्याच नातेवाईकांना हे दागिने बघून जर का चोरी करावीशी वाटली तर काय सगळ्यांच्या खोल्या तपासणार आहेस तू? एक काम कर, हे सगळे दागिने आवर आणि कपाटाच्या लॉकर मध्ये ठेव नीट.
तुला ना कधी कधी सगळ्या गोष्टी सांगायला लागतात ग. ताई भटजी तुम्हाला बोलवतात. आले. अरे देवा, लाईट कशी काय गेली? तर कशी शोधू आजीची खोली? बाजूला मुलीकडच्या खोली. आजी, आजी, कोणी आहे का खोलीत? आली. कोण आहेस तू? इथे काय करतेय? काय करतेस इथे? हा काय? लाईट गेले म्हटल्यावरती संधी साधून आलीस ना आतमध्ये चोरी करायला? नाही नाही काकू, ते नाही काय नाही. हा बरोबर माहितीये का तुझ्यासारख्या संधी साधू मुली मला. नाही बाहेर चल आता, तुला पोलिसांच्या हवालीच करते मी. काकू नाही. पहिले चल बाहेर. काकू चल. काकू माझं ऐकून तरी घ्या. काकू बोल आता, तुला जे काही बोलायचंय ते इथे बोल. काय झालं नूतन? ही मुलगी माझ्या खोलीमध्ये दागिन्यांची चोरी करत होती. नशीब वेळेत लाईट आले, नाही तर सगळं घेऊन पसार झाली असती ही. अगं बाई, 2 मिनिटं लाईट काय गेली आणि तेवढ्या तिने चान्स पण मारला. ही एकटी नसणार आहे या सगळ्यात, हिच्याबरोबर बरेच जण इन्व्हॉल्व असणार आहे. सगळ्यांनी मिळून प्लॅन केला असणार, दिवे घालवले आणि मग ही चोरी करायला गेली त्या रूम मध्ये. नशीब मी वेळेत आले तिथे, नाही तर लग्नाच्या आधी सगळे दागिने घेऊन पळून गेली असती ही. तुम्ही बोलत काय बसला हिच्याशी? पोलिसांना बोलवा. हे बघा, ऐकून घ्या, मी चोरी केलेली नाहीये. हो का? चोरी नाही केलीस तर मग माझ्या रूम मध्ये काय करत होतीस? हा, मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये तुझं. मी स्वतः तुला रंगेहात पकडले, कळलं? चोरी तूच केलीयस. हे बघा प्लीज माझं ऐकून घ्या, मी चोरी केलेली नाहीये. चोरी नाही केलीस ना तू? मग तो नेकलेस कसा आला तुझ्याकडे? तेच सांगतेय तुम्हाला की मी चोरी केलेली नाहीये. मी फक्त तिथे ते आजी. कोणाची आजी? तुझी आजी सुद्धा इन्व्हॉल्व आहे का ह्याच्यामध्ये? आजी म्हणजे आद्या बहिणीची आजी, तुमची आई. माझी आई? तिचा काय संबंध आहे? हा अगं, मी आज तुला पहिल्यांदा भेटतेय, ती ओळखत सुद्धा नाही तुला. काय नाही, तू असं नाही ऐकणार. तुला ना पोलिसांच्या ताब्यात दिलं ना की बरोबर बोलायला लागशील तू, समजतंय ना? काय करताय तुम्ही? हे बघा, मी हात जोडते तुमच्या पुढे, मी चोरी केलेली नाहीये. तुम्ही इथे सुद्धा, आणि आता कोणाचं कपाळ फोडणार आहात? तू ओळखतोस हिला? चांगलंच ओळखतो. पण ही मुलगी इथे काय करते आणि काय झालं? माझ्या खोलीमध्ये दागिने चोरत होती ही. दागिने? मी स्वतः पकडले तिला. आता इथवर मजल पोहोचली तुमची. पण मला सांग, तू कसं काय ओळखतोस हिला? तुला माझा अवॉर्ड फंक्शनचा दिवस आठवतोय? एका मुलीने स्पॉइल केला होता. याच आहेत त्या. एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. त्या दिवशी साधी जखम झाली नव्हती तरी लुबाडलं हिने मला.
नाही हे बघा, तुमचा गैरसमज होतोय. मी खोटं बोललेली नाहीये. मी चोरी पण केलेली नाहीये. मी फक्त इथे ना आद्याची आजी आहे. एक मिनिट, आद्याची आजी हो. म्हणजे माझी आजी. हा, तिचा काय संबंध आहे? तेच मी तुम्हाला सांगते. एक मिनिट, तुम्ही ना बोलूच नका. आई, माझा मोबाईल पण ह्याच मुलीने चोरलाय. माझ्या मीटिंग्स कॅन्सल केल्या. माझं किती नुकसान झालंय कळतंय का तुम्हाला? नाही, ते मोबाईलचं ना त्या दिवशी मंदिरात ते कन्फ्युजन झालं. म्हणजे तुमचा आणि माझा फोन एक्सचेंज झाला. मी चोरी नाही केला तो फोन. एक मिनिट बस. आता एक शब्द बोलायचा नाही. माझ्या मुलाला तुझ्यामुळे त्रास झालाय. त्याचा फोन चोरीला गेलाय. आता तर तुला शिक्षाही व्हायलाच पाहिजे, पण त्याआधी मला तुझी झडती घ्यायची. बघू आणि इकडे. आई नीट चेक कर. तिने नक्कीच अजून फोन चोरी केले असणार. हे बरं दिसत नाहीये. तुम्ही ऐकून घ्या. मी खरंच सांगते. काय करताय तुम्ही? हे हे काय